अशा स्थितीत गणेश मूर्तिकार आपली भूमिका काय मांडत होते आणि पर्यावरण समर्थक त्याला काय तर्क देत होते तेही पाहूया। जाता जाता आपल्या समोर शाडू विरुद्ध पीओपी वादाचा तार्किक अभ्यास आम्ही मांडतो आहोत। मुंबईमध्ये उंच गणेश मूर्ती बनतात असा तर्क दिला गेला आणि त्यासाठी पीओपीचा वापर होतो असं पर्यावरण समर्थक सांगत होते। तर फक्त आणि फक्त मुंबईतच मोठ्या मूर्ती बनतात असं नाही असा बचाव करण्यात आला। शाडू वापरून उंच मूर्ती बनवणं अशक्य आहे असा तर्क मूर्तिकारांनी दिला। तर शाडू विरुद्ध पीओपीच्या वादावर बंगालमध्ये तोडगा निघालाय असं पर्यावरणवाद्यांनी सांगितलं। उंच मूर्ती कशी बनवायची असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित झाला तेव्हा बंगालमधल्या देवीच्या मूर्तींचा तर्क आधारित प्रतिवाद करण्यासाठी उदाहरणादाखल मुद्दा मांडण्यात आला आणि आतून गवताचा पेंढा आणि बाहेरून शाडूचा लेप अशा प्रकारे उंच मूर्ती बनू शकते हे सांगण्यात आलं।